एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शिवछत्रपतींचा वारसा पुढे चालवत तब्बल 20 वर्ष अवघ्या हिंदुस्थानात थैमान घालत अखेरीस अकाली मध्य प्रदेशात नर्मदा काठी रावेरखेडी येथे महापराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी देह ठेवला। त्या घटनेला मंगळवार दिनांक 28 एप्रिलला 340 वर्ष पूर्ण झाल्याने तालुक्यातील डुबेरे येथील त्यांच्या जन्मगावी थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला। छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मात्र त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर तालुक्यातील डुबेरे गावी जन्मलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांनी केला। मराठी सैन्य स्वराज्याची हद्द ओलांडून दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी पहिल्यांदा बाजीरावांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले। माळवा, गुजरात, राजस्थान, बुंदेलखंड इत्यादी प्रांत स्वराज्याला जोडले। 1720 साली पेशवेपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर प्रथम सोकियांची बंडाळी मोडून काढत स्वराज्याची चोख घडी बसवली। बहुजन समाजातून शूर, कर्तबगार तरुण निवडून त्यांना संधी दिली। परराज्य राहिले तर सर्वांसाठी हे ओळखून सर्व शक्तीनिशी त्याचा मुकाबला करावा असा इशारा देणारा बाजीराव हा पहिला मुत्सद्दी। इराणचा बादशाह नादिर शहाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी वेगाने दिल्लीकडे जात असताना उत्तर प्रदेशमधील नर्मदेकाठी रावेरखेडी येथे उष्माघाताने वयाच्या 40व्या वर्षी 1 लाख सैन्याच्या गराड्यात बाजीरावांना 28 एप्रिल रोजी वीरमरण आले। त्यास 340 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या जन्मस्थळी डुबेरे गावात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेत त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे, महामित्र दत्ता वायचळे, जनसंपर्क संचालक नंदकिशोर वारुंगसे, व्यवस्थापकीय संचालक भीमराव चव्हाण आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते। एसएन न्यूज साठी सुरेश कपिले। आज श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे 321वे पुण्यस्मरण। श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याबद्दल आम्हाला विशेष अभिमान असा का त्यांचं जन्मस्थळ हे आमचं गाव डुबेरे आहे आणि डुबेऱ्याच्या या निसर्गरम्य वातावरणात आणि भव्य अशा राजमहालात त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या नावानंच ही श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था चांगल्या प्रकारे आणि एक महाराष्ट्रामध्ये एक उज्ज्वल परंपरा जपत आणि आपल्या नावाचा साजेसर असं काम करीत आणि तिचे घोडदौड चालू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सिन्नरचे नायब तहसीलदार, महामित्र अर्थात वायचळ साहेब यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही पेशवे जयंती आणि पेशवे पुण्यस्मरण हे तिथीनुसार आणि तारखेनुसार वेळोवेळी होत असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळत गेली आहे। या ठिकाणी आज कोरोना सदृश परिस्थिती असताना देशावर एक महामारीचं मोठं संकट आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रतिवर्षी हा भव्यदिव्य असा स्वरूपात हा एक प्रकारे यज्ञ या ठिकाणी चालत असतो, परंतु यावर्षी कोविड-19 यामुळे एक सोशल डिस्टन्स या अर्थाने अगदी कमी माणसामध्ये, अगदी 5च माणसामध्ये या बाजीराव पेशव्यांचं पुण्यस्मरण अर्थात त्यांना एक आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो आहोत। ही श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था आम्ही सुरू केली आहे। तिला आज 28 वर्ष पूर्ण होत आहे आणि विशेष कौतुकाची बाब का त्या नावाने संस्था चालवण्याचा उद्देश काय, या ठिकाणी त्यांचं जन्मस्थळ आहे, शेजारीच असलेल्या वाड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून आम्ही एक दायित्व म्हणून त्यांची कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य हे समाजापुढे जावं या उद्देशानं आम्ही प्रतिवर्षी 28 एप्रिल आणि भाद्रपद जयंती अशा 2 सत्रामध्ये त्यांचा कार्यक्रम करतो आणि त्यांच्या कार्याचा एक गौरव हा तरुण पिढी पुढे जाऊन ते प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत असतो। परंतु कोविड-19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्स किंवा फिजिकल डिस्टन्स म्हणून हा अतिशय कमी लोकांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्हाला एक काम करण्याचं उत्तेजन मिळतं आणि अशा ह्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांना मी त्रिवार
अभिवादन करतो। इतिहासामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांना पेशवेपदाची वस्त्र परिधान केली त्याच 18 एप्रिलला 300 वर्ष पूर्ण झालीत आणि मला अतिशय अभिमान वाटतो की ज्या डुबेरे गावामध्ये बाजीरावांचा जन्म झाला त्या बाजीरावांचं स्मरण भारतामध्ये फक्त 2च व्यक्ती करतात, एक पुण्यातले जगन्नाथ लडकत आमचे मित्र, नंतर दुसरे नारायण शेठ वाजे आणि श्रीमंत बाजीराव पतसंस्था। हे का सांगतो मी की बाजीरावांचं स्मरण करणं देखील आता लोकांना अवघड झालेलं आहे। कोरोनाचं निमित्त आता अलीकडचं आहे, परंतु माझ्या समजुतीप्रमाणे ठाम मताप्रमाणे भारतात फक्त डुबेरे आणि पुण्यामध्ये लडकत आणि वाजे हे 2च कुटुंब पेशव्यांची जयंती स्मृतीने साजरी करतात। त्यांचे वारस काय करतात काय नाही मला त्याची कर्तव्य नाही आहे। प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत असं घडत आलेलं आहे, त्यांच्या वारसानीच करावं अशातला भाग नाहीये। पण मला सांगायचं एवढंच आहे की इतिहास निर्माण करणाऱ्या एवढ्या मोठ्या रावनं जो आमच्या समोर एक आदर्श निर्माण केला त्या रावना देखील लोक विसरत चाललेत। शाहू आंबेडकरांनाही विसरत चाललेत, संभाजी राजांना विसरत चाललेत। खूप दुर्दैवाची परिस्थिती आहे, मला जास्त टीकात्मक नाही बोलायचं, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या ठिकाणी श्रीमंत बाजीराव पतसंस्थे परिवारानं या ठिकाणी पतसंस्थेच्या शाखेतच हा छोटेखानी कार्यक्रम केला, त्याबद्दल ते निश्चित अभिनंदनास पात्र आहेत। मित्रांनो, बाजीराव पेशव्यांच्या बद्दल आज जास्त वेळ बोलण्याची ही वेळ नाहीये, पण कोरोनाच्या या प्रसंगी मी आता एवढंच सांगेन की नारायण शेठने फार शब्द चांगला वापरला। सोशल डिस्टन्स ऐवजी फिजिकल डिस्टन्स, सुरक्षित अंतर हा शब्द वापरला पाहिजे, परंतु मीडियावर जा कुठेही जा सर्व सोशल डिस्टन्स शब्द वापरतात, अतिशय चुकीचं आहे। सामाजिक अंतर हा अतिशय म्हणजे अतिशय वाईट अर्थ त्याच्यातून निघतो, त्याचे परिणाम भारताने भोगलेले आहेत। पण सुरक्षित अंतर किंवा शारीरिक अंतर हाच परफेक्ट शब्द मीडियाने देखील वापरला पाहिजे की आसपास आपल्या जवळपास कुणी जर भुकेला असेल त्याला अन्न द्या। गाडगेबाबांनी एकच सांगितलं, भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी, निवस्त्रला वस्त्र, या 3 गोष्टी केल्या ना तर धर्माचं काम झालं। म्हणून जो भुकेला असेल त्याला आपण अन्न द्या। 1 मे जागतिक कामगार दिन आहे, त्यानिमित्तानं मी सर्वांना आवाहन करेन की सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत भारतातले संविधान मानणारे सर्व श्रमिक कष्टकरी लोक आणि जगातले लोक 1 दिवसाचा उपवास करणार आहे। 1 मे सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत प्रत्येकानं संविधान मानणाऱ्यानं त्या दिवशी उपवास करावा आणि आपल्याला राहिलेलं म्हणजे जो शिधा असेल तो गरिबाला गरजूला नक्कीच द्यावा। त्याचं फोटो सेशन करू नये आणि राजकारण तर मुळीच करू नये। मला इथं बोलवलं, परत एकदा थोरले बाजीराव परिवाराचं मी आभार व्यक्त करतो।